नाम श्रीदासबोध दशक पाचवा समास दुसरा वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री सद्गुरु निसर्गदत्ताय नमः. श्रीराम जे करामती दाखविती तेही गुरु म्हणे देती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्ष दाते. सभा मोहने फुररे चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके. नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगते. गुरु कोणाला जगात गुरु कोण? गुरुचा अर्थ एवढेच आहे वास्तविक शब्द फोड करतात. गुप्त रूप, गु म्हणजे गुप्त रूप दाखवी तो सद्गुरु. जे दिसत नाही, जे भासत नाही, जन्माला येत नाही, ती स्वरूप बदल सांगून शिष्याला अनुभव देणं, याच सद्गुरु, त्याला सद्गुरु म्हणतात. नाही तर सद्गुरु पुष्कळ आहेत. हाडक्याचे 3 मळी मिळाले तरी टाकाले. हाडक्यामध्ये तेव्हा हाडका पैसा होता आणि 1 पैशाचे 3 मिळाले गुरु, ते नको होते गुरु. काय करतात गुरु? काय करतात? चमत्कार दाखवतात. त्यांच्या मनातला सांगतात. तुमच्या हे सद्गुरु नव्हे. तुमच्या मनात काय ते मला जाणत. गुरु काय सांगा. जाणून फायदा तरी काय? उगीच टवारीच करणार ना रोज कोणाची. काय आहे त्याच्यात मनात? जाणं जरूर आहे काय? तिथे ज्याला कळलं नाही मी ते तिथे जाणार मी आहे म्हणून जाणायला जातो. हे मी 2 समजतो म्हणून तुमच्या काय मनातलं जाणायला जातो ना. पण तुम्ही मी एकच आहे म्हणून जाणायला जरूर काय? जाणायचं केव्हा? शेजारच्या घरी चालत कांदून निघतात. काय चाललंय दुसरं आहे म्हणून घरात असलं तर. एक सुंदर उदाहरण आहे. एक बाई होती जोरात मारायची. तर लोकांना कळून दे म्हणे. तिला तो शिवा बोलायचा, हे रांधतो असली आहे, ही रांधतो असली आहे, हा ती मारते ह्याला, मी सांगतो असा. लोकांना कळून नाही एवढंच. म्हणजे बायकोला नवरा मारते असा दाखवायचा. ऍक्च्युअल परिस्थिती काय? नवरा बायकोला मारते. हे ना माया आहे, तुझं काही नाही. दुसऱ्यावरती आपला दुसऱ्याला कळू नये येतो आहे. दुसरा समजता म्हणून ना अभिमान काय असतो. हे बायको नवरा मारायचं म्हणजे काय? लोकांनी म्हणून नये बातमी चांगला म्हणून एवढं. दुसरं आहे काय? उगीच कल्पना आहे सर्व. ही कल्पनेने लोक बांधलेले आहेत. दृष्टीबंधन दाखवता. तू असं का, तुझ्या असं होईल काय सांगितलं असं करतो गुरु. हे तुझ्या बरोबर होईल जा. ह्याच्या बापाच काय जाते. बरं कोणाला म्हणतात ते तरी कळायला पाहिजे की नाही. ही जे फाटका संसार आहे त्याच्यात कधी बरं होणार नाही समजून घ्या सर्व. कपडा फाटला ना, 1 टाका मारला, दुसरे 2 ठिकाणी फाटतेच. तसं संसार फाटका आहे. त्याला केवढा नीट करायला गेलं होणार नाही समजून घ्या. ते स्वभाव त्याच्यातच आहे. कारलाचं बिया त्याचं केवढा त्याच्या उगला, वरती आला, रुजला, वरती आला तर काय कडूच ना.
एवढा केला तर ते कडूला गोड करायला गेलं तर कसा होणार? गोड केव्हा होते कळलं तेव्हा. कळलं काय पाहिजे? हे खोटं आहे निव्वळ, एक स्वप्नासारखं आहे. स्वप्नामध्ये बघता ते खरं म्हणता काय? राजा भिकारी झाला की भिकारी राजा झाला समजा. जाग आली म्हणजे हे खोटं होतं म्हणजे 10 लाख रुपये दिला होता, बघतो तो फाटकी गुरडीवर झोपलाय तर खरं काय? मी विचार करायला पाहिजे काय आहे. डोळे झाकले तर बंद होते, नुसतं ना झोपायचं म्हणायचं नाही, डोळे झाकायला सांगतो. झोपलं म्हणजे डोळे झाकले ना, आता ते झोपला म्हणता ना. हा झोपला मग काय राहते जग. एक सरळ डोळे झाकले परंतु उघडतच नाही म्हणून मरण म्हणतात. दुसरं आहे काय? आहे कुठे? मग कोण घर, कोण बायको, नवरा पोरा सर्व हे कुठे आहे? सर्व उगीच कल्पना आहे, सर्व मानून घेतात तुम्ही. कोण कोणाच्या निवडेवर सांगतो तरी पण धरताय. बाळ म्हणजे बाळ काय करायचं? बाळाला काय वाटतं माहिती आहे? ते म्हातारा केव्हा म्हणतो सर्व पैसे मला मिळते, हे बाळ असं असतो समजून घ्या. सर्व सुनबाई तशी ग, सासूबाई केव्हा म्हणते मी सासूबाई होते घरात बरोबर मालकी. ही जीवाचा स्वभाव आहे, याच्यामध्ये सुख कसं मिळणार आहे तुम्हाला? प्रत्येक एकमेकाच्या नडीवर बसले आहेत, नडी धरून सर्वाकडे सुख मागायला जातात, सर्वाकडे सुख पाहिजे म्हणतात. कसं देणार? त्याच्याकडे असं देणार ना. भिकारी काय देणार आहे? तर जीव सद्गुरू म्हणजे काय? तू सर्व तुम्हाला दुःखाच्या वचन मात्र फेरी संसार साकडे म्हणून सांगितलंय. सद्गुरू कोणाला म्हणत आहे? एक शब्दाने वचन मात्रे. वचन म्हणजे सिद्धांत, साकडी संसार दुःख. अरे नाही, कल्पनाच आहे सर्व. उगीच खेळ केलेला काय केलेला आहे आपण कल्पनाने जमवलाय सर्व. बघून येतो ना, आई बाप जाऊन बघून येतात ना. मुलगी चांगली आहे, हा सर्व हरी आहे. तरी मुलगा आवडता आहे, तुम्ही बघितलं काय? मी बघायलाच पाहिजे. हल्लीचे मुलगा असा आहे, ऐकायला तयार नाही. कशाला चांगलं चांगलं म्हणता? कशाला? काहीतरी फायदा घेणं करता ना तिच्याकडून. सासूबाईला काय वाटतं ना, काम करेन, काम करणार मी घेणार सरळ. नोकरी एक नोकरी नांदी आपलं धरायच्या मनात. हळूच म्हणते आता मी पुष्कळ केला बाई, तू कर म्हणून. हे मला अनुभव आहे. काय आमची आई सांगितलं आमच्या भावाची बायकोने, आता मी पुष्कळ दिवस केला, आता तुम्हीच करा, मी करणार नाही. बरोबर आहे. रिटायरमेंट नको काय? नोकरी रिटायरमेंट देते ना. हो देतात. नोकरी रिटायरमेंट देते की नाही? 58 वर्ष झाले तिथे रिटायरमेंट नको काय? आता म्हणून इथे रिटायरमेंट घेत नाही, तरी गप बसलं तर बरं आहे. रिटायर होऊन भांडणं सासूबाई बरोबर भांडणं. तू अशी करते, तू तशी कर झाला. आता सांगायचं तुम्हाला एवढा, ही उगीच कल्पना नसतो खायला घेतात सर्व तुम्ही. कल्पनाच आहे, कल्पना सुख मिळणार नाही. असं केलं तर गोड वाटते काय? असं केलं गोड वाटत खायला पाहिजे नाही गोड. तसं ये सुख घ्यायचं असं आहे लोकांच्या, असं करायचा काय कधी मिळणार नाही. जर विचार केला, समजले तुम्ही काय हा याच्यातला. जर सासूबाई शाणी असतात, सुनबाई आले करू दे, तुम्ही करतेच असतात. नमस्कार घालते की नाही बघा, भांडण होत नाही. हो कर, तू कर, जा म्हणायचं. काय होते आपला बाबा जाते काय नाही, असंच झालं पाहिजे. आपल्या घराची रीत अशी आहे. असं ही सर्व बंधनं घेऊन बसले आहेत. ते देवाचं बी तुम्हाला कळत तेच आहे. देव घेऊन बसले आहेत ना. कुठला देव आहे जगामध्ये? एवढा देव, ते देव काय खिशात राहणारा? गणपती बनवून आणतात, मग त्याला कुठला माती, कुठला घाण सर्व त्याच्यात असते न पूजा करत मग ते देव. देव तसा काय घाण देव? काय देव म्हणजे कोण जगामध्ये? अरे जे खरं आहे, कधी जात नाही, येत नाही, केव्हाही त्याचा नाश होत नाही, ते देव म्हणायला पाहिजे. तू कोण आणि कुठे आहे ते? तू सद्गुरू दाखवता रे, तुझ्या अंतरात आहे ते देव. जवळी अंतरी बरी भेटी नाही जन्मभरी. अनंत जन्माने तुम्ही घेतले, मग त्यांनीच वर्तता, त्याने सर्व करता, पण त्याला ओळखत नाही. तर सद्गुरू कोणाला म्हणायचं? सद्गुरू म्हणजे सत्य काय ते दाखवणारा. बस हे मायाबंद दृष्टीबंद. तुझं बरं सांगितलं, बरं झालंय की दूर काय झाला? कावळा बसतो ताट तुटते सारखा आहे. काही करत नाही, त्याला काय आहे ताकद कोणाला?
बरे करायची ताकद आहे कोणा जगामध्ये? उगीच कल्पना घेत आहोत त्यांनी झालं म्हणून तो फुकतो. आपले एक नोकर जास्त मिळाला असं सगळं सांगतो मी. त्याच्या हेतू काय असते? शिष्य म्हणजे एक नोकर जास्त मिळाला बस, त्याला याच्यातून सुटून द्यायचंच नाही, इथेच गुवायच्या काय म्हणतात त्याला, इथे गुंफळून द्यायचं त्याच्यामध्ये तिकडेच. हा चांगलं जा बरोबर सर्व सांगतात मला. हात बघता काय मला कळतच नाही. मी सांगितलं हात हा एवढंच कळते तुझ्या, एवढं सांगतो मी. दुखाला हात ठेवा, दुखाला हात ठेवा माझ्या बरोबर. अरे असं काय बरं होते काय? उगीच कल्पना आहे सर्व. आपण काय करायचं नाही, शाळेत द्यायचं गुरुला जाऊन सांगायचा हा आता मी 5 वेळा पाहिजे महाराज असं म्हणतो. तर म्हणायला पाहिजे कधी शिक चांगला आता 5 होणार. माझी काय जरूर आहे तिकडे? गुरु लिवायला जातो काय? भाव असते, एक भाव ते निराळ असते. ही उगीच भावना घेऊन बसू नका कोणी. देव काय देतो? सत्य वस्तू देतो बस. सत्य काय आहे जगामध्ये कधी न जाणार नाही ते खरं सुख आहे की नाही? जाणार नाही ते सुख आहे काय? ते काय दुःख आहे त्याच्याबद्दल? जातेबद्दल दुःख आहे ना. मरतो म्हणून दुःख होते ना माणसाला. म्हणणार नसेल तर कोणी दुःख केलं असतं सांगा? कोणी रडलं असतं काय? आता हे जगता का हे सांगणार उद्या मरू दे मरू नये, औषध घे, अमका कर तमका कर, हा राहू दे असा आहे तसा. हा ते जाते म्हणून रडता. तर जी जात नाही येत नाही असा तुझ्या स्वरूप आहे, तुझ्या आतच आहे. तू कधी गेलाय काय सांगा? तेव्हा निवडून मी सांगतो कोणी आपण गमवला, कोणी कंप्लेंट केली आहे काय पोलीस कोर्टात जाऊन की मी गमवलाय, तू काय म्हणणार? तू धडधडीत उभा आहे ना कशाला कंप्लेंट करतो म्हणणार की नाही? हा कोणी आपण गमवला ती कंप्लेंट केली, पैसे गेले, बायको गेले, अमका गेला, सर्व मुलं हरवला, बायको गेली, पळून गेली, मारामारी झाली, सर्व कर्ज कोर्टात करता. मी गमवला असं कोणी करा? तर आपण गमवला नाही केव्हाही. आपण जात नाही, झोपेत बी असतो, मेलो तेव्हाही असतो. काय म्हणता तुम्ही? होत नाही, नाही का होत नाही मेला तर हे नाही का होते? शरीर जाणार आहे पण दुसरा शरीर घ्या तयार आहे. वासनामुळे वासना घेऊन जाता तुम्ही, शरीर घेता, सोडत नाही याला. दुसरं तुम्हाला साखात आहे, तुमच्या सही आहे त्यावरती पावर. आपल्या इच्छेने तुम्ही जन्म घेता, कोण घालत नाही तुम्हाला जन्मामध्ये. मला पाहिजे म्हणून हे घर सोडायला सांगितलं. आता सामान सांगणार नाही, थांबा सामानाचा अवधी पाहिजे, दुसरं घर बघून येतो म्हणतो की नाही? हा दुसरं घर गेला, हा आता सोडतो तिकडे. काय कुंभ ठेवणार, काय काय करणार तिकडे, परत असं जाऊ दे म्हणून. तसं हे मेल्याने सुटत नाही, एक मेल्याने सुटत नाही. मरना सब कोई कहे मन न जाने कोई, एक बार ऐसा मरिये फिर जन्म न होय. मरणार सर्व मरतात नाही मरतात. कुठे माहिती आहे? परत जन्म नको हे सिद्धांत पाहिजे. तो खरा मरण आहे. मेला जन्मला ते काय मरण? वर्षीवर जन्म वर्षी मरतात काय? जगात काय तसंच आहे ना. आहे काय नेहमीच चाललेच आहे. म्हणजे गुजराती मध्ये म्हण आहे, राणता रोटलो ने घडता भांग्यो. बाई चाही बनवते ने, भाकरी बनवते ने, तुटणार की नाही? हा तसला भांडण नसते. नेहमी भांडण करतात पण परत एक होता. काय तर काय लाज पाहिजे की नाही थोडी तरी? डायव्हर्स करणार तुझ्याशी असंही म्हणतात. परत झाला खला एक हसला म्हणत बस, हसला तो फसला जगात. सिद्धांत आहे हे. तुम्ही ह्याला हसले आहेत ना सर्व जन्म घेऊन. हे मायाला मायाला तुम्ही वरमाळ घातली आहे मायाने तुम्हाला. हे बरं ते बरं असं बरं हे पाहिजे ते पाहिजे, हे सर्व जे आहेत ना त्याच्यामध्ये गुरफडले आहेत माणसं. ते एवढं समजून आपण जी स्वतः कोण आहे सद्गुरू काय सांगतात? अरे ते तू देवाती देव आहेत. आपला हात बसला तो देव आहे. तो नसला तर खलास सर्वाच्या सत्यानं होते की नाही? तर तू देवाला ओळखायला पाहिजे. नो धाय सॅल नो द वर्ल्ड. तुला ओळख, देवाला ओळखल्यासारखं होते. देव लांब नाही, आपली जवळ आहे. किंवा तोच तुम्ही
जवळचा अर्थ काय माहिती आहे काय? हे जवळ नाही, डिस्टन्स आहे. एकच झाला तेच जवळ. थोडा डिस्टन्स राहते, एवढा पण आहे ते दोन आहे. म्हणजे निघून नाही राहिलं तर जवळ झालं की नाही. निरंतर म्हणून त्याला म्हणतात. तू निरंतर सर्व ठिकाणी भरलेले आहे, तू निरंतर आहे. तर तू निरंतर होऊन राहा ना. तुम्ही काय कुठे जाणार? काय जात नाही, काय जाणार नाही. हे याच्या काही गेला ना तर हे चांगला करता जाते नेते. काय याच्यात कमी पडला ना बरा करता, एवढं समजा. काय कमी होत नाही. तुम्हाला हे असंच पाहिजे म्हणून असं होते. केवढी चांगली साडी आहे ना, नवऱ्याने आणून दिली, ते बघा शेजारी केवढं चांगलं आवडतं बघ, तिला बघितलं ते पाहिजे. हे बिचारा म्हणतो एवढे चांगले पैसे खर्च करून त्या तुम्हाला कळलं नाही म्हणते बाई, काय करायचं? मग म्हणणं सुरू, दुसरा काय मग तूच घेऊन ये. मग ते कसं घेऊन म्हणतं चालते की आपली मर्जी. असा नियम सर्व माहिती आहे. मला सांगायला नको, मी संसार केला नाही तरी पण माहिती आहे. लोक तसेच म्हणतात उगीच. मग शेवटी कंटाळतो बिचारा नवरा. काय करणार? चहा तुला पाहिजे ते घे, पैसे तू असं करतो. काय मग काहीतरी घेऊन आहे ना, बघा केवढी चांगली आणणार म्हणणार, वरून रुबाब दाखवणार. असा स्वभाव आहे जीवाचा. तर तू आपण सद्गुरू कोणाला म्हणायचा? जी सत्य वस्तू काय आहे, काय जगातलं आहे, कुठे सत्य आहे ना, कोण आहे ते? तुझ्याशिवाय अन्य सत्यच नाही. आपणच देव आहे निश्चय करा. देव होऊन जर लाज वाटत नाही पूजा करायची दुसऱ्या देवाची म्हणत, हा दुसऱ्याला देव म्हणतात ते लाज नको तुम्हाला वाटायला? मातीचा बनवता, लोक चांदीचा बनवतात, पैशावाला सोन्याचा बनवतो. दुसरं काय करणार आहे? कोणी जीव ठेवू शकतो का त्याच्यामध्ये? ते देवाला हलवू दे कोणी. तुम्ही देव बनवताय ना, सर्व पूजा करता ना, वरून नमस्कार करता. तुम्हीच बनवता, त्याला हार घालता, पैसे खर्च करता, माझे बरं कर. आता काय म्हणावं? बिघायला पैसे देता ना, आपला बरं व्हावं म्हणून देता. हा उगीच देत नाही. हे घ्या, हा असं करतो. एवढा जीव हलकट बंद आहे का आपला? स्वतःला होत, स्वतःला विसरलाय ना. स्वतःच्या विसरमध्ये एवढा हलकटपणा येतो म्हणजे तो जीव शिवाय ऐक्य करी. सद्गुरू कोणाला म्हणायचा? जीवाने शिवाला ऐक्य करतो. अरे तूच राजा आधीच्या. आता नोकर झालाय काय कल्पनामुळे? एक अभिमान घेऊन दुःख कल्पना घेऊन नोकर बनलायचो. फेरी संसार साकडे वचन मात्रे या ना वचन आहेत. नाही तुझ्या बरोबर वचन नाही, हे सर्व खोट आहे. समज काही नाही. एक खरा कोण आहे त्याला ओळख. एक जाना तो सब कुछ जाना, एक नाही जाना तो कुछ भी नाही जाना. एवढे कळा, शौदा विद्या 64 कळा त्याची जाणावी, एवढं कळा सांगितलंय. जगातली जेवढी कळा आहे ना, मोठा मी चांगला फार हुशार आहे, मी अमका आहे, सर्व आहे. एक दिवशी ते काय होते बघा. सर्व कळा अवकळा बघून जाते की नाही. एवढं सुंदर असला तो बायको सुंदर आहे ना. आमचे महाराज उदाहरण देत होते, मेली ना एवढी सुंदर आहे, 2 दिवस ठेवून देणे नको. एवढे दिवस प्रेम करत 2 दिवस ठेव. 1 तास ठेवायला तयार नाही कोणी. एवढे सर्व आहेत. उगीच आपल्या मागता तुम्ही. कसला कोण कोणाचं आहे जगामध्ये? सर्व आपला सुखाघात एकत्रच आहे. तर सद्गुरू वचन मात्र मध्ये कोण तुझ्या नाही. जा, तू एकच आहे. एक कोण आहे? परमात्मा. ते तुम्ही आहेत. तर मग कुठला पुरुष कुठलं बायको, सर्वच हे आत्मा एकच आहे असा निश्चय झाला पाहिजे. सदूर याच्यानं होणार. सदूर कोणाला? सत्य वस्तू आहे ते सांगणार. भीड घेणार नाही कोणाची. काय नको काय कोणी. आता कोण तिथमे आलं नाही? तिथं आहे का? आहे कुठे लांबच आहे काय? ते म्हणे तिथमेला सांगू नका पब्लिक मध्ये. एखाद्या असं म्हणले गप सांगा. काय भीती आहे? मी सांगितला. हा काय भीती काय? ज्याला खरं बोलायचं त्याला भीती काय जगामध्ये? खोटा बोलणाराच भीती असते ना. काय ज्याला विचार करा की तुम्हाला देव मिळाला की नाही. देव मिळाल्यानंतर का भीक राजाहून का भीक मागतात मी असं म्हणणार आहे. राजा ज्याला कळला ना मग भीक माग जरूर काय. का भीक मागता? कारण ते अजून तुमची कल्पना जात नाही. मी अमकाय मी तमकाय असं जी कल्पना आहे ते आपण ते नव्हे. आय एम दॅट. मी तो बाबाला सांगतो मुलगा हे तुझ्या मूळ आहेत. मुलगा म्हणजे
तू जाय तू पुढे ना तू तो म्हणतो तू नाही जाता आम्ही जाय अशा रीतीने देव म्हणजे नाही जगामध्ये उगीच कल्पना देव म्हणता काय होते ते मातीला ते टाकून देता का नाही उचलून गणपतीला सर्व ते विसर्जन करायला लागते. पूजा केली उत्तर पूजा करायलाच पाहिजे नाही तर देव डोक्यावर बसतो. बेटा दिसते ना उत्तर पूजा केली मध्ये घालवायचं हा दुसरं काही नाही. मोठे शब्द वापरायचे आला ना पाहुणा आता बघा जावा मेजबानी करून असं म्हणणं सारखं आहे. तू गेला तर मासे खायला मिळणार नाही मटण खायला मिळणार नाही देव बसलाय घरात कळला का. त्याला घालवायला पाहिजे उत्तर पूजा करायला पाहिजे. उत्तर घालवला की मोकळ सर्व मोकळ म्हणजे फ्रीडम स्वातंत्र्य आपला तंत्र स्वतंत्र आपला तंत्र आहे. आता मी करेन तुम्ही करणार ते देव होते जगामध्ये. दगडाला पूजा केली तर देव होते की नाही ते काय माया सांगितलं त्याने एक मार्ग होता असलाच पोऱ्या लहान पोऱ्या होता ना ते काय करायचं पैसे कमायला कधी शोधायला पाहिजे. एक दगड त्याला सिंदूर लावला बसवून दिला त्याने. लोकांना काय हिंदुस्थानचे लोक तसे सर्व ठिकाणी तसे जायत ना फॉरेनर बी तसे आहे समजून घ्या नका ते हात ठेवा दिस हे प्रसाद प्रसाद दिला ना प्रसादने आणला तर दिला परत यू प्लीज टच इट तुम्ही हात लावा जरा. तुम्हाला वाटते ते गोरे आहेत या तिकीट जातात पण चांगले असं नाही तुमच्यापेक्षा वाईट असते अक्कल नाही त्याला समजून घ्या. उगीच दुसरं बरं वाटते दुसरा जोपर्यंत बरं वाटते ना तो त्या अक्कल नाही त्याला एवढं समजायचं. आपण काहीतरी आहे एवढं निश्चय बसवायला पाहिजे मी कोण आहे त्यातला बस हे शोधायला पाहिजे. सद्गुण ते ना उदार ते काढूनी फोडूनी शब्दाची अंतर दाखवी वस्तू निसार तुझी जाणारे माहेर अनाथांचे. सद्गुण कोणा म्हणून शब्दाचे अंतर फोडायला पाहिजे. शब्द कोण आदी शब्द आहे ओम ओम आदी जे शब्द आहेत ते फोडायला पाहिजे. ते शब्दाला ते मी कोण आहे फोडून टाका. शब्दाचे अंतर म्हणजे हे नाही शब्दाचे पुष्कळ अर्थ सांगणार आहे जगामध्ये चांगले चांगले अर्थ सांगणार असतील पण आधी शब्द कोण मी हे मीचं अंतर फोडून टाका. कोण मी तो शोध. आपण नव्हे सद्गुरू ते देवच आहे. सद्गुरू सोडा देवच आहे सर्व ठिकाणी आपण केव्हाही नव्हे असा निश्चय जेव्हा बसेल तेव्हा फोडून तसा ते शब्दाचे आधी शब्द आहे त्याचा फोडून अंतर फोडून काय आहे ते बघा. तीच आपण आहे तसं समजते मग तीच देव आपण आहे. आपण देव असून मग का भीक मागावी कोणाकडून का भीक मागावी. कशाला भीक मागता. सुख आपली जवळ आहे कोण देणार नाही तुम्हाला सुख. आपल्या खिशातलाच पैसे वापरायला पाहिजे. दुसऱ्याचे काय चोरी होते. आपल्या खिशाला वापरायला कोण म्हणत नाही ना. दुसऱ्या खिशातलं काढत चोरी होते नाही. तसं दुसऱ्याकडून सुख मिळणार आहे हे पाप आहे. बस सुख माझ्याकडे आहे मी माझ्याजवळ झोपल्याने सुख केवढा मिळते विचार करा थोडा. केवढा थकलाय दमलाय सर्व हा नव्हते झोपला म्हणजे सर्वांच्या विचारात सुख आहेत केव्हाही. फॉरगेट एव्हरीथिंग एल्स हॅपीनेस इज देअर. हे फॉरगेट करतच नाही सोडतच नाही. काय करायचं अगं मशी मला पुढे निश्चित ठरलं माहिती आहे ते गोष्ट ना माहिती आहे नाही ऐकत नाही ऐकून विचार करत नाही. मग काय करायचं एक वेळ सांगितलंय एकदा एक बाय नवरा होता ना साधू होतो साधू म्हणून सांगायचा बाईला बिचारी थकली काय केलं तर आता पाणी ठेवलं ना असा का ठेवला म्हणून साधू होतो हे काय करायचं याला म्हणून ते जाऊन एकाला विचारलं साधूला हे नवरा नेहमी सांगतो मी साधू होतो साधू काय करावं ते सांगा. काय नाही त्याला सांग सरळ साधू म्हणून. हो महाराज काय म्हणता साधू माझ्या काय होईल काय होत नाही रे घाबरू नको मी बसला इकडे. साधूने आश्वासन दिला त्याने. साधू खरं आश्वासन देतात एवढं. एक दिवशी ती पण कंटाळली सर्व तयारी केली ते आला तयार नाही आमका मी साधू होतो आता बरं व्हा तुम्ही मी आता कंटाळली आहे असंच म्हणणार तुम्ही. अरे बघ मी साधू होतो
नाही ना तुम्ही जा म्हणून म्हणते त्याला जायचं नाही. हा बघ मी जातो. हा विचार कर, मेहरबानी करून जा म्हणून सांगतो. आता करतो काय, निघाला जाऊन बसला गावच्या पादरावर जाऊन बसला. पादर तिकडे ती गेली साधूची ओळ. महाराज काय घाबरू नको, आपोआप येणार तू गप बस. ते जाऊन ते काही झाडं बिडू असते ना, ती गाय बी घेऊन पाणी भरायला जायची, काय करायचं सर्व दररोज तो बघायचा. ही काही बोलतच नाही ना. 2-3 दिवस गेले, आता खातो काय. म्हशी होती ना, म्हशीचा शेपूट धरला. अगं मला म्हशी मला कुठे नेशी म्हणून ती बोलत नाही. आता ये कुठे जातो, आपली घरची म्हशी होती ना धरून, अगं म्हशी मला कुठे नेशी म्हणे. ती नेते काय उगीच ना. थोडं म्हणून धैर्य ठेवा, थोडा मान करू नका. नवरा बरोबर मान करू नका. मला सांगितलं धैर्य ठेवा. काय म्हणता नाही केला तर, पण धैर्य ठेवा मी देव आहे म्हणून. देव ज्याला भांडून होत नाही. नवऱ्याला देव समजा, तुम्ही देव त्यांनी समजायला पाहिजे. देव अन्योन्य आहेत ना. अरे म्हणणार तर तुरी म्हणणारच, अहो म्हणणार हो. आता म्हणणार नाही. सवाल ज्या नियम आहे जगातला, सर्व ठिकाणी देव आहे. तो लहान मुलाला खबर नाही. जर रागाने म्हणलं तर अगदी नानून एकदम दचकतो, तयार होत नाही. प्रेमाने बोलवलं तर. म्हणून जगामध्ये ती प्रेम ठेवा. सर्वांमध्ये एकच आहे. कोणाच मन दुखायचं आहे, काय करायचं आहे. मी आहे सर्व ठिकाणी, माझ्याशिवाय काही नाही असा जीव निश्चय होईल. ती वेळा ही असं सांगणारा सद्गुरू आहे. म्हणजे मीपणा सोडायला पाहिजे. मी आपण नव्हे आणि देव जे आहे सर्व ठिकाणी हे निश्चय बदला. मग देवाला काय उणे आहेत, जे पाहिजे ते मिळतो. आता काय आहे तुम्हाला, दुसऱ्याच्या बघून पाहिजे. त्यांनी चांगलं जर केलं ना, 5 लाखाच्या मी 10 लाख करायला पाहिजे. तो कोण मोठे मोठे पेशेवाला मारवाडी आहेत ना, एखाद्याकडे लग्न होतं. आमच्या आपल्या शिष्य जे आहेत स्वामीच्या शिष्य, त्यांना बोलवला. त्याच्याकडे केला होता कितना का किया होता 5 लाख होता. आपल्या याच्यामध्ये चांगला झाला पाहिजे म्हणून सांगतो. हो चांगलं करून देतो म्हणून. काय घेणार, 10 लाख घेणार म्हणून. ते बी वर्षात असतं ना. नाही आम 7 लाख दे कर बस. काय बाबा जाते 7 लाख मध्ये सर्व शोभा करायची, फुकट जाय की नाही. असले लोक आहेत. त्यांनी केल्यापेक्षा बरं झालं पाहिजे. हे द्वैत भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख आहेत. पैसे ज्या गेले की 2 लाख जास्त, तर 2 लाखच काम करणार. 5 लाख खिसा ठेवणार नाही. दुखाची चढावडी होते, मग तिसऱ्याला लाभ होत नाही. 2 मांजर भांडली, कुत्र्याचा लाभ होतो, खातो. तसं इथे सर्व तुम्ही कल्पना सोडा. कल्पना भांडण नव्हते. कोणी काय वाईट नाही जगामध्ये, सर्व माझ्या स्वरूप आहे. आपण करतो तर बरं वाटते ना. आपला थू गिळला तर काय उष्ट वाटते काय, एकच वाटते. तरच नाही, ते आपणच सर्व ठिकाणी आहे. सद्गुरू असं सांगतात. सद्गुरू कोणाला म्हणायचा, एकच नेवा द्वितीयम नास्ति जगामध्ये. एकच आहे, त्याच्याशिवाय कोण नाही जगामध्ये. एकच देव आहे असा निश्चय राहिला. सर्व सुख आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. तो नाही विठ्ठलबा तिकडे बसलाय. ते केव्हाही सर्वांमध्ये बसलेला युगे 28 विठेवरी. तो सुखाच्या सागरात आहे. सर्व सुख त्याच्याकडे आहे. झोपल्याने सुख येतं, पुढे जाता तुम्हाला जाता तुमच्याकडे. ते गेट ऑल हॅपीनेस. फ्रेश होऊन येतात. ते केवढं केलं तर तेवढं तोंड धुतले, काय पावडर लावला, सर्व फ्रेशनेस येते काय. बाहेर केवढं नखरे केलं तर झोप येणार. पण झोपला खाला, सर्व विसरला. तर सर्व आतापर्यंत जेवढं आठवता ना तेवढं विसरायला शिका. जे वाटते ना ते खरं नाही, खोटं आहे. तेवढा निश्चय करा. ते जे आपला स्वरूप प्रगट होतो, तीच आपला स्वरूप आहे. ती सद्गुरूच्या स्वरूप तेज आहे. सर्वांमध्ये तेज आहेत असा निश्चय बसतो. असा निश्चय सांगणारा सद्गुरू आहे. बाकी इतर सांगणारे सर्व आहे ते स्वाध्यायाचे पुष्कळ लोक आहेत. स्वाध्याय करणारा, स्वाध्याय काय ते करते काय कोणाला असं म्हणतो मी. जाऊन काहीतरी म्हणतात तिकडे स्वाध्यायामध्ये. काय म्हणतात, कोण आहे ते स्वाध्याय करणार. हा एखादी होय तर म्हणा की मला विचारायचे काय करतात तिकडे जाऊन सांगा. हे बाई काय करते सांग तिकडे. तू काय शिकवतो स्वाध्यायामध्ये.
श्लोक म्हणतात सांग ना. तू काय सांगत नाही, तू काय काय सांगतो बोल. स्वाध्याय काय शिकवतो बोल. काय शिकवता बोल. जातो तू लागते फिरणे. हा काय सांगतात स्वाध्याय मध्ये सांगा. काय सांगतात स्वाध्याय मध्ये एवढं सांगा. काय दुसरं काय परीक्षा नाही तुमची. काय सांगतात तुमची ते काय त्याचं नाव पांडुरंग आठवले शास्त्री बुवा सांगतो ते स्वचा अभ्यास, चैतन्याचा अभ्यास, चैतन्याचं ते स्वाध्याय कसं नाही कसं करायला सांगतात स्वाध्याय. गीतेच्या माध्यमातून सांगतात की 3 वेळा आपण देवाचं स्मरण करायचं, जेवताना स्मरण करायचं, रात्री झोपण्याच्या अगोदर स्मरण करायचं आणि सकाळी उठल्यानंतर ती देवाचं स्मरण करायचे असं सांगतात. ते देव तुम्ही असं सांगतात काय. ते सांगतात स्व म्हणजे स्वचा अभ्यास. ते स्वच्छ अध्ययन करतात. मग ते वाचायचं जरूर काय, स्वच्छ अध्ययन करायचं जरूर काय ते सांगा. आपलं अध्ययन म्हणजे आपण केव्हाही अध्ययन आहे की नाही न सांगतानी झोपेत आहे, तुम्ही जागृतीत आहे. उठवलं तर हो म्हणता की नाही. त्याचे अध्ययन म्हणजे काय. तेवढे सरळ तुम्ही सांगताय माझ्याकडून ऐका म्हणून सांगता ही गोष्ट. तिकडे कोण सांगणारला विचारा काय सांगतात ते. देव दुसरा आहे म्हणून सांगतात ते. आठवण कोणाची करायची असते. स्वतःची आठवण. आपण स्वतः देवाची आठवण आहे. मग त्याची आठवण कसली. तुमच्याकडे 10 लाख रुपये बँकेत आहे ना. एका मी येऊन सांगितला जर आठवण करा 10 लाखची. काय सांगता महाराज वेडे आहेत तुम्ही. मला माहिती आहे 10 लाख बँकेत आहे. आठवण काय करायची आहे. किंवा माझी बायको घरी आहे. आपण कुठे गेला तर तुम्हाला आठवण करायला सांगायचं जरूर आहे कोणी. मला माहिती आहे. कुठे सांगितलं तुमची बायको घरी आहे. काय सांगतो वेडासारखा आहे. मला माहिती आहे घरी आहे. कुठला अध्ययन सांगतात ते मी सांगतो. त्यांची टीका करत नाही. फेडी काय द्वैत फेडायला पाहिजे. जीव शिवाची ऐक्य करी. जीवाना शिवाला ऐक्य कथा करतो. एकांत करी. एकांत आहे ते एकाचरम झालाच पाहिजे. ती अंत करणारा तो गुरु आहे जगामध्ये. सद्गुरु तेना म्हणतात. ते तुम्ही देव ठेवता तिकडे समोर. एकाला बोलून आणा तुम्ही सोडा. तुम्ही इथे ऐकता म्हणून ते सांगता. ते अध्ययन असंच करतात. देव दुसरा आपण दुसरा. अध्ययनचा अर्थ काय. स्वाध्याय स्वाध्याय म्हणतात. स्वतः अध्ययनची जरूर काय मी असं म्हणणार आहे. तुम्ही म्हणा मी आहे मी आहे. पुण्यात ठेवून येतील लोक तुम्हाला. हॉस्पिटल आहे तर पुण्याला बघा ठाण्याला होती त्यांनी काढून टाकली. ठाण्यात जात होती काढून टाकली तिकडून. समजलं की नाही. आपल्याबद्दल काय अध्ययन करायचं ते सांगा असं म्हणणं आहे माझ्या. उगीच काय तर बोलायचं म्हणजे लोकांना फसवायचं काय. सांगा त्याला समजून सांगा. स्वाध्याय बरोबर आहे पण स्वाध्यायाचे अर्थ काय. फेरी संसार साकडे वचन मात्रे. संसार दुःख नाही. संसार दुःख आहे. हे संसार काही नाही खोट आहे एवढं सांगणं ते समजणं हे वचन मात्र. त्याचे मूळ काय आहे हे कळणं याच्यानं वचन मात्र. जर असा विचार केला तर म्हणून सांगायचे तू माझ्या काही कोणावर टीका नाही. पण लोक उगीच भांबू नका. लोकांना भांबायला नकोच. उघड सांगा सरळ. काय सांगायला काय होते. तू देव आहे म्हणून सांगायला काय बांधाय. आहे ते आहे देव. काय सांगून मी नवीन करतो काय देव. ते विसरलाय तेवढा सांगायचं आहे मला. मी काही नवीन देत नाही कोणाला. हे सिद्धांत समजा. तुमच्यात तुम्हाला देणार आहे. तुम्ही विसरलाय तेवढा सांगतो. मग का भीड का ठेवावी. जोपर्यंत भीड ठेवतात ना जो गुरु भीड सारू तो धमावून अधम. रामदास म्हणत अधमावून अधम थोरू आहे तो भीड सारणारा. काय खरं सांगायला पाहिजे खोटं सांगू नये म्हणून खरं बोलणं हे निश्चयात नाही. खरं स्वाध्याय म्हणजे आपण कोण हे ओळखणं बस. देव देव आहे. देवतान देव म्हणलं तर तुम्हीच खाता. देवाला खान द्या नको मग. देव खात नाही मग खाऊ नका. मी आता शब्दाने मारामारी करणार. खाऊ नका. त्रिकाळ करायचं पूजन अख्खा दिवशी नाही. लोकाला का खरं सांगा ना काय होते. अरे तू सतत देव आहेस केव्हाही न बोलता
युगे 28 विटेवर उभा. 28 युगापासून विटेवर तो परमात्मा उभा आहे, तो देव आहे, तो तिकडचा नव्हे पांडुरंग तिकडे बसलेला जातो. त्याच्या आत्मा तोच देव, तो सर्व ठिकाणी युगे 28 तोच करतो, तोच व्यवहार करतो सर्व. म्हणून सांगायचं एवढं की विचार करा, जे सद्गुरू कोणाला म्हणायचा, खरं सांगते सत्य वस्तू दाखली तोची सद्गुरू. हा देव ठेवून सांगायला पाहिजे काय दाखवा की देव ते काय हातात आवळासारखा. सर्व बघायला तुम्हाला एक वेळ त्रास होईल, आपला बघायला काय कुठलं साधन लागतं सांगा. तुम्हाला बघायला कुठलं साधन लागते? तुम्हाला सूर्य पाहिजे, लाईट पाहिजे, अंधार पाहिजे, काय पाहिजे? काय यू आर एव्हर, केव्हाही तुम्ही उघडे आहे. ते उघड्याला काय बघायचं आहे? ओळखायचं आहे एवढंच. जे अणुओळख झाली आहे ते हे कोण आहे माहिती नाही ना, हे कुमार आहे. सांगितलं हो, ओळख झाली की नाही, हे मिस्टर कुमार. खला अवतार संपला की नाही, ते वेळेला ओळख द्यायला पाहिजे की नाही. नाही तर लोकांना गुरफडून का द्यावं? तुम्ही करत राहा केवढं करणार मरेपर्यंत ना. म्हणजे मरेपर्यंत जन्म देव भेटत नाही त्याला. हा जन्म ते कधी गेला, फुकट गेला, आता फिरा पुढे. कोणामध्ये केव्हा मनुष्य देह मिळतो म्हणून नाही म्हणा आम्ही बहु पुण्य केले म्हणून. मनुष्य देह भेटला ते सद्गुरू भेटणं हे महत् भाग्य आहे. ते भेटला नंतरही हे रे माझ्या मागल्या टाकण्यात चांगला खा. थोडं निश्चय करा, देव देव म्हणजे देव मी देव आहे. सद्गुरूला म्हणा मी देव आहे, काय म्हणता नाही, तुमच्या रागवणार नाही. तो कृष्ण अर्जुनच्या युद्ध झालाय शेवटी. अर्जुननं काय सांगितलं, तुझी विद्या माझ्याकडे आहे ना, तू येतं मला पाहिजे ते माझ्याशी करून घ्यायचं. एवढी ताकद पाहिजे का? ते तेथे गुरु शिष्याच्या भांडण नाही, करायला पाहिजे. मग बाबा सांगतो माझी प्रॉपर्टी आहे, तुझी कुठली? म्हणतो की नाही, तसा ही माझ्या आहे, तू न मी एकच आहे. तसा ती गुरु म्हणून कृष्णार्जुन युद्ध सांगितलंय. नाही तर गुरु शिष्य युद्ध असते काय कधी? निश्चय बसवण्याकरता एकच गुरु शिष्य एकची पद, तिथे नाही भेदा भेद तरी आध्याचा तोडीला पाहिजे. असा निश्चयाने करायला पाहिजे. जो निश्चय खरा दाखवतो तो सद्गुरू आहे. जेव्हा की भावणारे सर्व असद्गुरू आहेत. म्हणून त्यांच्या आडक्याचे 3 वेळा तरी टाकावे. आई बाप गुरु आहेत, काय करायचं? कोण आमच्याकडे येत होता, हे आम्ही तुमचे गुरु आहेत ना, हा तो ऐकायला पाहिजे आमच्या. साहेब त्याला सांग तुम्ही सद्गुरू नाही, एवढंच. तुमचं ऐकतो सर्व, पण सद्गुरूकडे तुमचं ऐकत नाही, एवढंच. नाही ते आता फसवाफसीचा खेळ जे आहे एकमेकाला होता. मी आईबाप गुरु आहे, ऐकायलाच पाहिजे. कोणच बापाचे मानलंय कोण जगात? एनिबडी इज बाउंड बाय एनिबडी, नोबडी इज बाउंड बाय एनिबडी. कोणी कोणाचं बांधलंच नाही. उगी तुम्ही मानता बायको माझी बांधलेली आहे, थोड्या त्याच्यामध्ये पावर येऊ दे. हा जगा म्हणून निश्चित करा, त्याला देव आहे सर्वांमध्ये. हे प्रेम तंतूने मानून घ्या. सर्वांमध्ये मीच आहेत, आपण घ्या, सर्वांमध्ये आपण आहे, देव आहे. काही गुरु आहेत शेवटी. कोणावर विश्वास नाही बसवायचा, सर्वांमध्ये गुरु आहे निश्चयांचा. बाकी काही करायला नको. जोपर्यंत करायला वाटते तोपर्यंत समजायला पाहिजे अजून काहीतरी चुकते. बस सर्व करून मग तुम्ही नंतर कसं करायचंय? सहज राहायचंय. काय करायचंय? सहज आहे. राजा राज्यपदी असता तर राजा, खाली उतरला तर राजा नाही काय, झोपला तर राजा नाही काय, शिकायला गेला तर राजा नाही, संडासला गेला तर राजा नाही. ते ऐटीने जातो की नाही, ते निश्चयाने जातो की नाही आम्ही राजा आहे म्हणून. असा निश्चय पाहिजे. राजा रस्ता गमवला होता ना. घेऊ नका. त्यानं झुपडी बघितली, पाणी पाहिजे होतं, रस्ता चुकला होता, गेला पाणी देऊ. म्हातारा होता, त्याने पाणी दिला, ठेवला. काय केला यांनी? पाय पुढे केला. त्यांनी ते पाय धरले, तो राजा आहे म्हणून. हे मी नाही राजा, साध्या दर्शन जातात ते नाही, तुम्ही पाय पुढे गेलेच नसते. त्यांनी काय म्हणला? तुम्ही पाय पुढे केले नाही, सहज गुण आहे तुमचा, दुसऱ्याकडे धुवून घ्यायचा, सहज गुण आहे. आज मी पाणी दिलं, मी म्हातारा आहे बरोबर आहे, पण तुम्ही पाय पुढे केले, सहज स्वभाव आहे ते.
तर सहज होऊन राहा. कृत्रिम बनू नका काही. गुरु म्हणून कृत्रिम होऊ नये. जे आहे खरंच सांगायला पाहिजे. कृत्रिम हात ठेवून काय बरं होणार नाही. ते काय शिकवलं तेच बरं होणार आहे. ते शाळेत गेलं मात्र दररोज हात ठेवलं तर परीक्षा पास होणार काय? तो अभ्यास नाही केला तर तसा विचार करायला पाहिजे. केव्हाही तस्मात विचार करावा. विचार देव ठाई पडतो. म्हणून सद्गुरू विचार दाखवतो. विचाराने देव म्हणतो. अविचाराने देव गमवलाय. आपण देव आहे हे निश्चित झाला पाहिजे.